मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 982323 5623. कालिका प्रतिष्ठान आयोजित 23वा मंदिर वर्धापन उत्सव तथा शाकंभरी नवरात्र उत्सव 2025 भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे कालिका प्रतिष्ठान व भाविकांना नामदार शालिनीताई विखे पाटील यांनी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्तानं यावर्षी चंडीयाग महायज्ञ संपन्न झाला. यज्ञाचं पौरोहित्य रवींद्र वातुल लावर गुरुजी यांनी केलं आणि सांगता प्रसंगी लुई ब्रेल अंध अपंग संस्था यांच्या साई पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्यांनी श्री साई भजन सेवा दिली. प्रसंगी राहता नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न झाली. प्रतिष्ठानतर्फे सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या वतीनं नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. महाप्रसादानं उत्सवाची सांगता झाली. सांगता महाप्रसादासाठी निखिल कदम, गणेश बोरकर, कांतीशेठ बुरड, प्रवीण डांगे, राजूअण्णा शेट्टी, दीपक सापिके, निलेश तारगे, बंटी लहामगे इतर भाविकांनी योगदान दिलं. उत्सवात कालिका माता भक्त परिवाराच्या सर्व महिला व तरुण सदस्य यांनी परिश्रम घेतला, अशी माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री विजू नाना गाडेकर व राजेंद्र जेजूरकर यांनी दिली. कालिका माता मंदिराचा 23व्या वर्धापन दिनानिमित्त शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या याच्या दुसऱ्या दिवसासाठी उपस्थित सर्व भक्त परिवाराचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. तसेच खास करून आज या ठिकाणी लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली येथून साईबाबांची जी पालखी आली आहे त्या सर्व भक्त परिवाराचे देखील मी समस्त राहता शहरवासियांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आई कालिका मातेचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो आणि आपले पुढचे आयुष्य हे सुखा समाधानाचे भरभराटीचे जावो, सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशी मी कालिका मातेच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त जो आपल्या ह्या राहत्या तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे श्री चंडी याग महायज्ञ होत असतो. त्या यज्ञामध्ये नेहमीच आपल्याला देवीचे आशीर्वाद मिळत असतात. आपल्या ह्या राहत्या तालुक्यामध्ये आपला हा राहता तालुका एकदम वारकरी संप्रदायाचे विचारच असल्यामुळे निश्चितच देवीवर आमच्या सर्व महिला भगिनींची श्रद्धा असते आणि श्रद्धेने मनोभावे जी काही पूजा करत असतात देवी ततस्तु म्हणत असते. यावर्षीही चांगल्या पद्धतीने आमचा हा चंडीयोग जो काही यज्ञ आहे हा झालेला आहे आणि अनेक महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. जे काही त्यांनी मनामध्ये चांगले विचार मनोरथ धरले असे निश्चितच देवी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा यज्ञ होत असल्यामुळे एक चांगली सुरुवात आपल्या ह्या राहत्या तालुक्यामधून होत असते. आता जर आपण बघितलं तर ह्या देवीच्या आणि देवदेवतांचे आशीर्वाद असल्यामुळे आज आपल्या राहत्या तालुक्याचा जो काही कायापालट झालेला आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, माजी खासदार सुजय विखे पाटील असतील आणि त्यांचे असंख्य सहकारी जे काही योगदान आपल्या ह्या मतदारसंघासाठी देत असतात, जिल्ह्यासाठी देत असतात, हे निश्चितच आपले हे काही दुष्काळी परिस्थिती याच्यावर मात करून आपला हा भाग निळवंडे धरण्यामुळे सुजलम सफलम झालेला आहे. आणि हे देवीचे जे काही आशीर्वाद आम्हाला मिळत असतात हे आशीर्वाद म्हणजे मी नेहमी सांगत असते की विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे. समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन आम्ही जे काम करतो त्याच्यामुळे निश्चितच लोकांची प्रेरणा आशीर्वाद आम्हाला मिळत असतात आणि चांगलं कार्य आमच्या हातून घडत असतं. देवीची मी एवढीच प्रार्थना करते की सर्वांना सुखी समृद्धी आनंदी राहू दे आणि सर्वांच्या हातून चांगलं कार्य घडू दे अशी मी देवीचरणी प्रार्थना करते. कालिका माता भक्त परिवार तथा कालिका प्रतिष्ठान आयोजित शाकंभरी नवरात्र उत्सव तथा जगन्माता सत्यकालिकेच्या या मंदिराचा 23वा वर्धापन उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज या ठिकाणी आपल्या भक्त परिवाराच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवर उपस्थित झाले. त्यामध्ये
सन्माननीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांनी येऊन जगन्माता सत्यकालिकेचं दर्शन घेऊन या ठिकाणी भक्त पैरवाच्या विनंतीला मान दिलेला आहे. त्यानंतर आपल्या शहरातील अनेक मान्यवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, त्यानंतर नगरसेविका, नगरसेवक अनेकांनी या ठिकाणी उपस्थिती दिली. तसेच या कार्यक्रम प्रसंगी लुई ब्रेल अंध अपंग संस्था पुणे येथून जी पायी पालखी आलेली होती या पालखीचं स्वागत आपण या ठिकाणी केलं. स्वागतानंतर या ठिकाणी सर्व पालखीचे सदस्यांनी साई भजनाच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी महाआरती झाली आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या महाप्रसादासाठी शहरातील अनेक भाविकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जगन्माता सत्यकालिकेच्या या उत्सवामध्ये सर्वजण भाविक सहभागी झाले त्या सर्वांनाही मनापासून धन्यवाद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.